प्रवासी संख्या आमची वाढली आहे, परंतु पैसे मात्र आम्हाला जे अर्ध तिकीट आहे त्याचे शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळतात. ते पैसे जर वेळेवर मिळाले तर आम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ. पण कधी कधी ते पैसे वेळेवर शासनाच्या आमच्या अर्थ खात्याच्या डिपार्टमेंटकडनं मिळत नसल्या कारणानं कधी कधी प्रॉब्लेम निर्माण होतो. मी अजितदादा मंत्री जे अर्थ खात्याचे प्रमुख आहेत त्यांना विनंती केली आहे की बस आणि एसटी महामंडळाने प्रामुख्याने आमची जी सेवा आहे ती सुरळीत करायची असेल आणि परत एकदा एसटी तिथे एसटी म्हणजे आदिवासी जे आहेत शेड्यूल ट्राईब त्या ठिकाणी एसटी पोहोचावे म्हणजे डोंगर दऱ्यांमध्ये असं आमचं स्वप्न आहे. महायुती सरकारचं ते स्वप्न आहे आणि त्या माध्यमातून जर सुरळीत करायचे असेल तर आम्हाला वित्त खात्यातर्फे अर्थ खात्यातर्फे योग्य ते सहकार्य मिळालं पाहिजे असं मी अजितदादांचं सांगितलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळते. दर वर्षाला पंचवार्षिक योजना जी आम्ही ठरवलेली आहे त्यानुसार दर वर्षाला 5,000 बसेस अशा 5 वर्षामध्ये 25,000 बसेस घेण्याचा आमचा मानस आहे.